नमस्कार मंडळी, दापोलीचा रावले यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. हाय थेट कोकणातून देवगडला आलो आहे मस्तपैकी. आणि आलो सकाळीच. इथे तेवली काय व्हिडिओ बनवला नाही कारण रात्री निघालो, रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे बोललो डायरेक्ट देवगडला जाऊनच व्हिडिओ बनवतो म्हणून. आहे देवगडला वाडा तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा नजारा आहे माझा. आणि हा माझा मित्र आहे. आम्ही दोघं एकत्र मुंबईहून आलो आहेत रात्रीचा प्रवास करून आपली बाईक घेऊन. ही आपली बाईक आहे अपाची. मस्तपैकी मजा आली ट्रॅव्हलिंग करून. पण पूर्ण समुद्र आहे, ही समुद्राचा भाग आहे पूर्ण वाडातर. इकडे वाडातरचा बीच आहे, ब्रिज आहे, ब्रिज वाडातरचा. आणि हे मस्तपैकी असं किनारपट्टी आहे. अजून पुढे जायचं आहे देवगडच्या किनाऱ्यावरती. पुढे पवनचक्की वगैरे सर्व आहे. पण जाते जाते वेळी जो हा नजारा दिसला म्हणून बोललो जरा याचा व्हिडिओ बनवून ठेवूया म्हणून. पाहू शकता तिकडे त्या साईडला मंदिर आहे, घरं आहेत, नारळाची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असा नजारा. हे फक्त कोकणातच आनंद जर घ्यायचा असेल तर कोकणातच आनंद घेऊ शकता असा मस्तपैकी. तुम्ही पाहू शकता पवनचक्की बघा. पूर्ण टोटल 8 आहेत. देवगडची पवनचक्की. टुरिस्ट आहे, टुरिस्ट. तर म्हणजे तुम्ही पाहू शकता आहे देवगडचे बीच. आणि इकडूनही बघा हे पण आहे इकडे. एक नंबर, शाबाश. ते गेली केली. कितना है इसका? गेली एकदम खाली. तुम्ही पाहू शकता. वाव, देवगडचं बीच, देवगड चौपाटी. हे फिरण्यासाठी आहे. पवनचक्क्या. तिकडे आम्ही पार्किंग केली आहे बाहेर गाडी. आणि मग एक नंबर सब खतरनाक गार्डन एरिया सुद्धा केलेला आहे. खूप पब्लिक आहेत. लाइटिंग बिटिंग सर्व केलेले आहेत. मस्त एकदम दिल खुश, मन प्रसन्न झालं इकडे. इकडे मजा येते ॲक्च्युली. तुम्ही पाहू शकता गार्डन एरिया आहे. खाली वॉकिंगकडे जाऊ शकतो असा इकडून असं खाली बीचवरती. खतरनाक. बोटिंग सुद्धा चालू आहे. एक नंबर. आपला मित्र आहे. मी दोघं चालू आहे बाईक घेऊन मुंबईवरून मस्तपैकी. आता चाललो आम्ही कुणकेश्वरला. देवगडचं बीच बघून झालंय, पवनचक्क्या बघून झालं, आता कुणकेश्वरला चाललोय. वाव, एक नंबर. आणि खतरनाक सीन. म्हणून इकडे येण्याचं मन होतं सारखं देवगडला. तारामुंबरी बीच आहे इकडे, तारामुंबरी बीच. एक नंबर नजारा, खतरनाक. इकडे प्री वेडिंग सुद्धा चालू असते, असेल की नाही माहिती नाही. प्री वेडिंगसाठी एक नंबर प्लेस आहे.
नजारा बीच. इकडे प्री वेडिंग होत असते. एकदा मागे आलो होतो 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा इकडे प्री वेडिंग चालू होतो ना शूटिंग. एक नंबर सीन नजारा, खतरनाक. पाहू शकता जबरदस्त. म्हणून इकडे येण्याचं मन होतं सारखं. काय रस्ता, काय झाडी, सगळं ओके एकदम. एक नंबर. खतरनाक खतरनाक बोलतो, एकदम खतरनाक. एकदम भारी लुक, नजारात नजारा भारी. माझा इकडचाच फोटो होता. हो, माय शीट पे था ना फोटो, टी शर्ट वाला इधर का ही था. खतरनाक एकदम प्लेस. व्ह्यू पण एक नंबर आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पुढे तिकडे कुणकेश्वर जायचं तिकडे. आता पवनचक्क्या तुम्ही पाहू शकता, काय मस्त दिसतात. जरा झूम करतो, हे बघा 8 पवनचक्क्या आहेत पूर्ण. किती मस्त असा. आणि मध्ये 2 बोटी सुद्धा जात आहेत. किती मस्त असा नजारा आहे बघण्यासारखा, तुम्ही पाहू शकता. खतरनाक मध्ये खतरनाक. साम समोर मंदिर आहे, मंदिर समोर आहे. काय ना मंडळी, मंदिरामध्ये फोटोग्राफीवर व्हिडिओ वगैरे अलाउड नाही अजिबात. पण मंदिर आपल्याला इकडून दिसेल, दाखवतो मी इकडून तुम्हाला कसं सीन आहे ते. एक नंबर खतरनाक. बघा मागे समुद्र आणि इथेच बाजूला मंदिर. मंदिराच्या बाजूला मागच्या साईडला समुद्र आणि मागूनच रोड गेला आहे. तिथून गाड्या वगैरे जात असतात एसट्या वगैरे. कसं दाखवतो तुम्हाला. मी उभा कुठे आहे बघा, आणि किती खाली आहे बघा. एक नंबर. देवगड इज देवगड आहे. 5 वर्ष अगोदर आलो होतो, त्यानंतर आज येतो इकडे 5 वर्षानंतर. मन जसं पहिल्या टायमा आलो तसंच मन प्रसन्न झालं. आताही खतरनाक नजारा, एक नंबर. मोबाईल मग आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, कारण फोटोग्राफी आणि व्हिडिओ वगैरे बनवू शकत नाही. त्यामुळे बघा किती जण एन्जॉय करतात खाली. आता संध्याकाळ होईल ना, आता वाजले 4:30, 5:30 पावणे 6पर्यंत क्राऊड होईल पूर्ण इकडे. आणि समोर सनसेट होईल आपलं. एक नंबर. पाणी किती स्वच्छ आणि किती क्लीन आहे. समुद्र चौपाटी बघा, किनारा बघा किती क्लीन ठेवलं एकदम. म्हणून इकडे मजा येते, मन प्रसन्न होतं येण्यासाठी. तर मंडळी भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि कसं वाटलं ते सांगा मला. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत.